जबरी चोरी करणारा परांगदा आरोपी अटक। दिनांक 9 मे 2025 रोजी फिर्यादी दुपारी त्यांची रिक्षा घेऊन घरी जात असताना धनंजय भोसले व त्याचे 2 अनोळखी साथीदार यांनी मिळून फिर्यादी यांची रिक्षा रस्त्यामध्ये थांबवून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले। तसेच त्यांच्या शर्टच्या डाव्या खिशात असलेले 1000 रुपये जबरदस्तीने काढून घेतलेले आहेत। तसेच धनंजय भोसले यांनी दगडाने रिक्षाची काच फोडून रिक्षाचे नुकसान केले असल्याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यास वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकामधील पोह संदीप पाटील व पोशी संकेत कानडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी धनंजय भोसले हा सांगली कृष्णा नदीवर असलेल्या बांधावर येणार आहे। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगली कृष्णा नदीच्या बांधावर जाऊन पाहिले असता एक इसम बांधावर उभा असला दिसला। तसा त्याच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव धनंजय शैलेश भोसले, वय वर्ष 27, राहणार मॉडर्न बेकरी भोसलेवाडा सांगली असे सांगितले। त्या सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याने व त्याचे साथीदार अल्ताफ खलिफा, राणा शामरावनगर अभिनव हायस्कूल सांगली व अमित शिंदे, राणा शामरावनगर सांगली यांनी मिळून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली। सदर आरोपीस पुढील तपास कामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत।